काळ थांबला का नाही. आयुष्य खातं काळ वर्ष जरी नको असलं सप्ताह तरी वर्ष 11 झाली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज या हरिनाम संकीर्तन सप्ताहामध्ये 4थ्या दिवसाची सेवा विशेष. आज श्रावणी सोमवार आहे. बुद्ध शर्करा योग आज चतुर्थी आहे. म्हणजे बाप्पा आणि पप्पा दोघंही एकाच दिवशी आले. आणि त्यामुळे आणखी दुधात साखर आणि त्याच्यामध्ये आणखी वेलची पावडर पडली आहे. केशर पडलंय. त्या 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव दिवस आहे. आणि त्यात जरा आजचं राशी भविष्य वाचता कोणीतरी पाठवतो म्हणून वाचायचं. बाकी कसं काही विशेष पकडू नका. कारण आम्हाला राशी भविष्य विचारणारे भरपूर भेटतात. तर असं होतं की काही जुनी माणसं भेटतील म्हणून तुम्हाला. मला वाटतं आमची सगळी जुनी मंडळी भेटली. त्या माता भगिनी बऱ्याच दिवसांपासून आमच्या संगीताताई असतील, रघुताई असतील, संजीवनी ताई असतील, त्या सगळ्यांची खरंच भेट नव्हती. बऱ्याच दिवसापासून ते गोड बरे ऐकायला मिळत आहे. आणि मला वाटतं तरी भविष्यवाणी कधी झाल्याचं समजावं लागेल. तर असं अशा पद्धतीने आजचा हा सेवेचा 4था दिवस. आणि म्हणून आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. मला वाटतं कालही आपण झणझणीतपणे अशाच प्रकारे जागण्याचंच काम केलंय. कारण आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अत्यंत चांगलं ऐकायचं आहे आपल्याला. काय करायचंय? क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. हा भवसिंधू पार होण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला क्षणोक्षणी विचार करायचा आहे. फार सुंदर अभंग आहे महाराजांचा. संतांचे सगळे अभंग खऱ्या अर्थाने काही अनुभूतीपर असतात, काही उपदेशपर प्रकरणातले असतात, काही भक्तीपर प्रकरणातले असतात. हा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. आपल्या सगळ्यांसाठी तुकोबाराय उपदेश करत आहे काय करायला पाहिजे. कारण बघा, या मृत्यू लोकावरती आपण जन्माला आलो आहोत आणि त्यामुळे हा कर्म लोक आहे. इथे कर्म अनिवार्य आहे. करण्याशिवाय काही होणार नाही. आणि बिना क्रियापदाचा आत्मवाक्य काही बनत नाही. बरोबर. सब्जेक्ट नसला तरी चालेल, ऑब्जेक्ट नसला तरी चालेल, पण वर्ब लागतात. बरोबर ना. ते एक वर्ब मुळात स्वतःचं एक स्वतंत्र वाक्य असतं. बरोबर ना. तसं कोणी करावं, कशासाठी करावं, यापेक्षा काय करावं हे पहिले समजलं पाहिजे. कोणी करावं तर आता हे काही सांगण्याची गरज नाही. कारण श्वानाला काही आपण म्हणणार नाही गळ्यात काय देऊन, मांजरीला काही म्हणणार नाही गोड हरिनाम गा म्हणून, गाढवाला म्हणणार नाही तीर्थयात्रा म्हणून करणार आहे का? नाही. मग जर संत काही करायला सांगतात त्याचा अर्थ इथे करता हा निश्चित आहे की प्रत्येक मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीने करायचं आहे. काय करायचंय इथे प्रत्येक जण उद्योगशील आहे. असा कोण आहे की कोणी काहीच करत नाही म्हणतं. काही न करणे हे पण करणंच आहे ना. काही न करणे हे पण करणं आहे. मी काहीच करत नाही, नुसतं बसून. अरे तू बसून सीट घे पण बरोबर आहे ना. तू काहीच करते पण बसून आहे ना, हे सुद्धा करत आहे. हा माणूस काही करत नाही, हा फक्त झोपलेला असतो. कर्मच आहे ना. कर्माशिवाय तर कोणी नाही. कर्म प्रत्येक जण करतो, पण प्रत्येक जण जे कर्म करतो त्याला अर्थ असेल तसं नाही. लक्षात घ्या, चतुर्पुरुषार्थांचं वर्णन शास्त्राने केलं आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्षाशी प्रत्येकाचा संबंध नसतो प्रामाणिकपणे. आपला तरी कुठे इतका मोक्षाशी संबंध आहे. परत प्रामाणिक आपल्याला विचारा, बाबा मला खोटं बोलता येत नाही आणि स्तुती मुळात कशावरून करता येत नाही. कोणी खुश व्हावं याच्यासाठी अजिबातच बोलता येत नाही. कारण काय ना, मला तुझं दिलं नाही, कामच ते दिलंय देवाने.
धर्माचा अर्थ असा आहे की आपण म्हणतो धर्म काहीच लोक करू शकतात, प्रत्येकाला कुठे धर्म साध्य होणार आहे. पण लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये धर्म नसेल तर तुमचं जीवन काही उपयोगाचं नाही. प्रत्येकाचा काही ना काही धर्म हा निश्चित आहे. पशु असो का मनुष्य, प्रत्येकाचा काही ना काही धर्म हा निश्चित आहे. धर्म म्हणजे काय? सहज तुमच्या कर्माच्या ठिकाणी असलेला जो स्वभाव आहे त्याचं नाव धर्म आहे. पण तो स्वभाव कसा असला पाहिजे, ते तुमचं कर्म कसं असलं पाहिजे. कर्म आणि धर्म काही वेगळं नाही हे लक्षात ठेवा. असं कर्म जे कर्म केल्याने तुम्ही सुखी होता आणि तुमच्यासोबत तुमच्या कर्माने दुसराही सुखी होतो त्याचं नाव आहे धर्म. धर्माची सरळ सोपी व्याख्या. याच्या व्यतिरिक्त धर्म जर तुम्ही कुठल्या चौकटीत बसवायला जाल तर तो बसू शकत नाही. कारण सत्य बोलणं, खरं बोलणं, खरंच बोलणं हा धर्म आहे. बरोबर ना? पण खरं बोलणं हाच जर धर्म असता ना तर देवाने कुरुक्षेत्रावरती सांगितलं नसतं, हे पा द्रोणाचार्य तुझ्याचकडे येतील, ते मलाही विचारणार, ते मलाही विचारणार आहे. आता देवाला आपण काय म्हणतो? धर्माची तू मूर्ती किंवा सत्य तू परमात्मा सत्य स्वरूप आहे. सत्य स्वरूप असलेल्या परमात्म्यालाही द्रोणाचार्य विचारत नाही. धर्म स्वरूप असलेल्या धर्माची तू मूर्ती, धर्माची मूर्ती असलेल्या त्या भगवंताला द्रोणाचार्य विचारत नाही. कारण द्रोणाचार्याला माहिती आहे याचा धर्म कधी बदलेल सांगता येत नाही. हा बाबा पहिले शांतीचा संवाद घेऊन येतो. अर्जुनाला सांगतो काय एवढी युद्धाची काय झाली आहे, जिस कीमत पे भी शांति मिले वो सस्ती होती है, ले लेनी चाहिए. आणि आज बाबा युद्धात सांगतो युद्ध करणं तुझं काम धनुष्य होते. त्याच्यामुळे याचा धर्म कुठे बदलेल सांगता येत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपलं जमली होतं नेमकं हे करावं का ते करावं आपल्याला कळत नाही. पण धर्म हा फार फ्लेक्झिबल आहे. धर्माचा सरळ सरळ अर्थ आहे ज्या कर्माने तुम्ही सुखी होता पण तुमच्या सोबत तुमचं कर्म दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी कारण ठरतं, त्याचं नाव आहे धर्म. हे सगळ्यात सोपं आहे आणि आपली संस्कृती तशीच आहे. म्हणून आपण सर्वजण शांतिप्रिय माणसं आहोत. आपण कधी कुणाच्या वाकड्यात शिरत नाही. पण त्याच्या पुढे चला, आपल्या वाकड्यात शिरला तर आपण त्याला सोडतही नाही. धर्मावरती जर कोणी आघात करत असेल तर त्यासाठी शस्त्र उचलणं हाही धर्मच हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आजचा दिवस आपल्याला त्याची आठवण करून देते. गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं, हातामध्ये टाळ असणं, भगवंताचं मुखात नाम असणं हा आपला वारकऱ्यांचा धर्म आहे बाबांनो. पण एवढं लक्षात ठेवा, जर इथे कोणी आमच्या धर्मावरती क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर आमच्या हातातले टाळ फक्त विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी नाही, ते पण वारकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं सेवेवरती उभं राहून त्या ठिकाणी युद्ध करणं एवढं केवळ सैनिकांनीच काही त्याचा ठेका घेतलेला नाहीये. हे सैनिक त्या आपलं हे भाग्य आहे की आज त्या सैनिकांमुळे, आज त्या वीरपुत्रांमुळे आपण इथे सुरक्षित भगवंताचं भजन करू शकतो. पण आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना. सीमेवरती प्रत्येक शस्त्र उचलून संरक्षण करत असतील तर आपलंही काम आहे. विना शस्त्राने आपण आपलं काम केलं पाहिजे. आणि आपल्याजवळ शस्त्र कोणतं आहे? आम्हावरी धन शब्दांतीच प्रथमे आणि शब्दांतीच शस्त्रे यज्ञ करू. आपल्या जवळ तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या, बाण फिरे भगवान सांगतात भले तरी देऊ नाठाळाचे माथी. ताप निघलं तरी काठी सापडते का आपल्याकडे? सापडते का? मोबाईलची चार्जर सापडली, 5 मोबाईल सापडतील. काठी नाही सापडत हो, नाही सापडत. बरं आहे सापाला मारतो आपण, डिप्लोमा करून सापाला मारायचं नाही कारण तो प्रारब्धाचा भोग असला तरच सापडतो. मृत्यूदंड केल्याशिवाय राहत नाही. वरची नांगी त्याची त्याची नांगी घेतलीच पाहिजे. हे वारकऱ्याला ज्या दिवशी कळलं ना बाबांनो, त्या दिवशी आपला उद्धार व्हायला वेळ लागला नाही. पहिला आहे धर्म. धर्माचा अर्थ आपण पाहिला. दुसरा आहे धर्माचा अर्थ. धर्म दुसरा आहे अर्थ. आपल्याला धर्माचाही अर्थ कळणार नाही, अर्थाचा अर्थ कुठे कळणार? आपल्याला अर्थ म्हणजे काय एवढंच
धर्माचा अर्थ नुसतं एवढा नाहीये बाबांनो. हा, अर्थ अर्थ आहे, पण अर्थ कुठपर्यंत अर्थ आहे? जोडून या धन उत्तम उदास विचारे धनाचा अर्थ आपल्याला कळाला, अर्थाचा आपल्याला अर्थ कळाला, पण एवढाच अर्थाचा अर्थ आहे. तुमच्याकडे अर्थ आहे, पण ते कुठे खर्च करावं हे कळलं पाहिजे ना. जर त्या अर्थातून काही अर्थ निष्पन्न होत असेल तर त्याला अर्थ आहे, नाहीतर त्याला काही अर्थ. बऱ्यापैकी आपलं तसंच चाललंय बाबा. कोरोनाने आपल्याला लय चांगलं शिकवलं. फक्त नवरदेव नवरी, नवरीचे मायबाप, नवरदेवाचे मायबाप, लग्न आटोपलं, 4 व्हीलरची गरज पडली, 2 व्हीलरवर नवरे आणल्यात लोकांनी. वाटतं की सगळे पर्याय आता घ्या. जसं का 40ची परवानगी भेटली लग्नासाठी. तुम्हाला खरं सांगा, सत्य लग्न चांगलं का हे लग्न चांगलं? गणपती लग्न ना, याला एवढ्या गाड्या निघून किती तिकडे काय बघा, आपल्याला कळत नाही कुठे काय खर्च करावा. व्यवहारातला जाऊ द्या हो. प्रापंचिक संसारिक एकमेकांना दिखाव्यामध्ये फार मोठा रस वाटतो. आमच्याकडे किती आहे, काय करू शकतो. जेवढा खर्च तुम्ही लग्नाची पत्रिका छापायला लावताना तेवढ्या याच्यात गरीबाची 4 लग्न होऊ शकतात. आणि ती जर तुम्ही करून दिली तर तुमच्या पोरांना असा आशीर्वाद मिळेल की त्याची तुम्ही गणना करू शकणार नाही. ते आपल्याला जमत नाही. म्हणजे आपल्याजवळ अर्थ आहे, पण ते कुठे लावावं याला आपल्याला अर्थ. धना लावण्याला काही अर्थच नाही आपल्या. आणि आता एक महत्वाची बाब सांगू का, आता राग आला तरी येऊ दे, बोलल्याशिवाय पर्याय नाही आणि बोलावंच लागतं. परमार्थाची आपली तीच गदगदी आहे, तीच गदगदी आहे. याच्यात काही वेगळं झालेलं नाहीये हो. म्हणून लक्षात ठेवा, सप्ताहामध्ये किती पैसा खर्च केला, किती मोठा सप्ताह झाला आणि पाकिटाने किती मोठा महाराज मोठा आला, यापेक्षा महत्वाचं आहे कीर्तन ऐकून आपण किती सुधारलो आणि किती बदललो तर सत्याची सार्थकता आहे. तर त्याला अर्थ आहे बदल, नाहीतर अर्थ. माझ्या काही गोष्टी आपल्याला पटणार नाही पडलं तरी मला काही फरक पडत नाही. पण जे खरं आहे ते खरं आहे बघा. आणि बरेच जण असे आहेत की शेतामध्ये खुरप घेऊन जायला लागले हो. कळलं का तुम्हाला? नाही कळलं. चिंचवडमध्ये कीर्तनला यायचं, दुसऱ्या ठिकाणी कोणाची पैसा नव्हते. तिकडचं जेवण, इकडचं पाकिट, हजारांची नाव, जेवायला गेले तरी दिंडीचे तरी असं करता करता लय गोळा केलं. कोरोना सगळ्यांची जिंकली, कोणाचं नाही राहिलं. सगळे घोटे शेतात मैदान ते काढायला गेले, गवत काढायला गेले, खुरपणी करायला गेले. पण ते करले बाबांनो ज्यांनी देवाला धरून ठेवलं.
लक्षात ठेवा, अर्थाच्या मागे धावल्यापेक्षा अर्थाला अर्थ देणारी जी गोष्ट आहे त्याच्या मागे तुम्ही पळा. आणि अर्थाला अर्थ देणारी गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये सद्विचार, तुमच्या जीवनामध्ये असलेला सत्संग. साधू संतांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे ज्या दिवशी तुम्ही चालायला लागाल ना त्या दिवशी तुमचा अर्थही अर्थाच्या ठिकाणी लागेल आणि तुमचं जीवनालाही वेगळा अर्थ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थाचा अर्थ काय? ज्याने तुमच्या जीवनाला असा दिशा निर्देशन होतं की त्या दिशेने गेल्यानंतर खरं तुमचं जीवन सार्थकी लागतं, त्याचं नाव आहे अर्थ. धर्म झाला, अर्थ झाला. आता यातला प्रत्येकाने घरी जाऊन विचार करा, आपलं किती जणांचं जीवन सार्थकी आहे. तिसरं आहे काम. कामाचा अर्थही आपल्याला कळत नाही, कळत झालं. काम फक्त आपण विचारापुरता मोजून ठेवलाय हो. दुसरा आपल्याला कामाचा अर्थ कळत नाही. कामाचा अर्थ आहे प्रबळ इच्छा. जेवढी आपली भोगांच्या विषयी तीव्र इच्छा असते ना, तेवढीच तीव्र इच्छा जेव्हा भगवत प्राप्तीच्या विषयी निर्माण होते ना, त्या दिवशी आपला काम पूर्ण होतो. कुठला? पहिल्या व्रताने काम पूर्ण नाही केलं. माऊली काय सांगतात? पहिल्या व्रताने काम पूर्ण नाही केलं म्हणून व्यभिचार केला. कुठला व्यभिचार केला? तर पहिला नवरा सोडला, दुसरा नवरा धरला. कोणता धरला? जाड पण दुसरीकडे. संसार रूपी पहिला नवरा सुखप्राप्तीसाठी केला, पण संसाराचा एवढा लोभ घेऊन सुद्धा सुख मिळालं नाही. मग काय केलं? लक्षात आलं या व्रताला आपल्याला सुख भेटणार. व्यभिचार केला. काय केलं? संसार सोडला आणि पांडुरंगाचे चरण धरले. काय केलं? घरे दिघे पटले राणीपणे बैसले शेजारी हाची नेमा आता न फिरे माघारी. बैसले शेजारी मोहित त्याच्या देवाचे घर निघलो आम्ही. तो आमच्या जीवनातला काम. कशासाठी? कामाची तुम्ही एकच बाजू पाहता, पण त्या कामाचा अर्थ एवढाच आहे, उत्तम प्रकारचा पुत्र जन्माला घालून, उत्तम प्रकारची कन्या जन्माला घालून तुमच्या कुळाचा उद्धार व्हावा यासाठी वंश परंपरा सांभाळणारा उत्तम प्रकारचा गुणी आध्यात्मिक संत सेवी पुत्र पुत्री जन्माला यावी आणि त्यांच्या माध्यमातून आपली कुल परंपरा परमार्थाचा मार्ग सांभाळणारी, मोक्षाचा मार्ग सांभाळणारी जन्माला यावं. हा पहिला कामाचा अर्थ. गोडे कन्या पुत्र होती
जिथे सरस्वतीचा वास असतो, ज्याप्रमाणे तुम्ही शब्दांचा उच्चार कराल त्याप्रमाणे ते शब्द परिणाम केल्याशिवाय राहत नाही. भारतभर जर रेन रेन गोवा शिकवायला लागला तर भारतामध्ये पाऊस पडेल नसावं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी आपलं लक्षात घ्या की कामाचा अर्थ आहे उत्तम संतती जन्माला घालून कुळाचा उद्धार करणे. आमची मुलं कुळाचे उद्धारक बनतील तर आम्ही आमच्या उद्धाराची साधना व्यवस्थितपणे करू शकू, हा कामाचा अर्थ आहे. आणि त्या तिन्ही गोष्टी ज्याला साधता आला त्याच्या जीवनाची चौथी पायरी म्हणजे मोक्ष. शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्थापित करायचे, स्वराज्य निर्माण करण्यासाठी सगळ्यात पहिला अभिषेक पुढे केला भगवान शिवजींचा अभिषेक केला. आणि सगळ्यात प्राचीन मंदिर तुम्हाला कुठे सापडतात? शिव म्हणजे काय? शिव म्हणजे आद्य तत्व आहे बाबांनो. शिव म्हणजे केवळ शंकर नव्हे, ज्याने शंका त्यागे तो शंकर. जो देवांचाही प्रतिपाद करतो त्याचं नाव महादेव आहे. त्याच्याकडे इतकी महत्व आहे की तो सगळ्यांनाच आपला करतो, त्याचं नाव महादेव आहे. पण शिव म्हणजे परम कल्याण, ज्याला कोणी स्पर्श करू शकत नाही, जो सर्व उपाधीच्या परे आहे, जे चैतन्य स्वरूप आहे, त्याचं नाव आहे शिव.